नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आहे 24 डिसेंबर 2025. तर आपला हा हवामान अंदाज म्हणजेच मान्सूनचा अंदाज, मान्सून 2026 वर्षाचा अंदाज म्हणजेच मान्सूनचा अंदाज म्हणतो तर त्यामध्ये पाऊस सुरू झाल्यापासून जून महिन्यापासून आपण धरत असतो. त्याच्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि पाऊस जाईपर्यंत पाऊस पडते, म्हणजे पाऊस लांबला होतो 15 ऑक्टोबरपर्यंत सुद्धा पडतो. या कालावधीमध्ये म्हणजेच एकूण त्यामध्ये सरासरी किती यावर्षी म्हणजे 2026ला सरासरी पाऊस किती पडणार आहे हे आपण अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत. आणि एकंदर तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे मी यावर्षी म्हणजेच यावर्षी 2025 मध्ये ह्या भागामध्ये खूप काही भागामध्ये 1.5 पट तर काही भागामध्ये 2 पट पाऊस पडलेला आहे. तर एकंदर मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये एकंदर 700 मिलीमीटर पाऊस पडतो होता. विदर्भामध्ये 800 मिलीमीटर पाऊस पडतो होता. नाशिक विभागामध्ये देखील 700-750 म्हणजे एक कोकणाचे जिल्हे ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मात्र कोकणामध्ये 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि कोल्हापूर, सांगली ह्या भागामध्ये देखील 1100 ते 1200 मिलीमीटर पर्यंत पाऊस जातो. पण हा भाग सोडावा लागतो, त्यामध्ये कॅल्क्युलेशन धरतात. आणि हे जर हे केले तर इकडचे सरासरी ही 800 मिलीमीटर सुद्धा येते. कारण ह्याला हे क्षेत्र कमी आणि पाऊस जास्त आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जर हे केलं याच्यामध्ये जर घेतलं तर त्याच्यामध्ये गणित चुकू शकतं. त्यामुळेच आपण ह्या भागाला आपण सोडणार आहोत. इकडच्या भागाचंच कॅल्क्युलेशन घेणार आहोत. ह्या एकंदर भागाचं पाहिजे तर आपण एकूण कॅल्क्युलेशन हे 700 मिलीमीटर येत आहे. त्यामध्ये विदर्भ असेल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण सोडता, कोकण आणि 3 जिल्हे सोडता, कोल्हापूर, सांगली, सातारा. तर 700 मिलीमीटरनी जर पाहिजे तर आपण पुढच्या वर्षी म्हणजे 2026ला हा माझा अंदाज आहे 110% पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 110% पुढे मग तो पाऊस जास्तीत जास्त 130% सुद्धा जाऊ शकतो. म्हणजे जास्तीत जास्त 130% म्हणजे ह्याच्यामध्ये सरासरी 100%. मग पाऊस जास्त किती व्हायला लागला तर पाऊस जास्त व्हायला लागला आहे याच्यामध्ये 10 ते 30% जास्त व्हायला लागला आहे. एकूण सरासरीच्या 10 ते 30% जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे 2026 मध्ये. तर कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडण्याची शक्यता आहे आता सध्याच तुम्हाला मी क्लिअर सांगणार आहे त्यामध्ये अंदाजामध्ये. तर या वर्षी म्हणजे 2026ला मराठवाड्यामध्ये एकंदर पाहिजे तर मराठवाड्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा म्हणजेच गोदावरी, पूर्व पश्चिम गोदावरी आपल्या महाराष्ट्रामधून गेलेली त्या गोदावरीपासून उत्तरेकडच्या भागामध्ये माझ्या अंदाजाने जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे यावर्षी. जवळपास हा 60% भूभागामध्ये सरासरीच्या 110 ते 20% जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. सरासरीच्या 110 ते 20% पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि गोदावरी नदीपासून दक्षिणेकडचा भाग म्हणजेच त्याच्यामध्ये बीड जिल्हा येतो, लातूर जिल्हा येतो, धाराशिव जिल्हा येतो आणि सोलापूर जिल्हा. त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याचा दक्षिणेकडचा भाग, ह्या भागामध्ये सरासरी इतकाच म्हणजे 100% पाऊस किंवा त्या काही भागामध्ये 100% पाऊस, तर काही भागामध्ये मोजक्या भागामध्ये 100% थोड्याफार प्रमाणामध्ये अधिक 5%. म्हणजेच एकंदर पाहिजे तर काही भागामध्ये 5% सुद्धा अधिक होऊ शकतो या भागामध्ये. पण इकडे जर पाहिजे तर 110% ते 130% पर्यंत सुद्धा पावसाचा अंदाज आणि यामध्ये 5 ते 10% सुद्धा एखाद्या वेळेस होऊ शकतो काही भागामध्ये. पण एकंदर पाहिजे तर मग आता ह्याच्यामध्ये आपल्या कोकणामध्ये मात्र सरासरी इतकाच पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सरासरीमध्ये त्याच्यामध्ये कमी जास्त 10% सरासरीपेक्षा पाऊस पडू शकतो कोकणामध्ये. मग अशा प्रकारे ह्यावर्षी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मग ह्या पावसापासून आपल्या राज्यामधील धरणं भरणार आहेत का? त्यामध्ये तर सर्वप्रथम आपण आपल्या राज्यातील सर्वात मोठे धरण जे आहे ते म्हणजे जायकवाडी, पैठण. यावर्षी पाणी 173 TMC पाणी सोडले गेले. पहा, 2025च्या पावसामध्ये 173 TMC सोडल्या गेलेलं आहे. तर 2026 मध्ये धरण भरून जवळपास अंदाजे 30 TMC पाणी विसर्ग होईल एक असा अंदाज आहे त्याच्यामध्ये जायकवाडीचा 30 TMC. तर माजलगाव धरणाचं जर पाहिजे, माजलगाव धरण सुद्धा ह्या वर्षी भरणार म्हणजे 2026ला माजलगाव धरण सुद्धा भरणार आहे त्यामध्ये. आणि माजलगावचं सुद्धा पाणी बरंच सोडावं लागणार. जो माजलगाव धरणाला जेवढं पाणी आता यावर्षी म्हणजे 2025ला जेवढं भरायला लागणार त्याचं 1/4 हिस्सा पाणी माजलगावचं धरणाचं सुद्धा सोडलं जाणार आहे.
म्हणजे एकंदर पाहिजे ते माजलगाव धरण, मांजरा धरण सुद्धा पाणीचं फुल भरणार आहे, किंवा तलाव जे असतील ते बीड जिल्ह्यामधील पाणी पाऊस जरी सरासरी कधी असला बीड जिल्ह्यामध्ये तरी तलाव हे सर्व भरणार आहे. त्यामध्ये 2026 मध्ये कुठेही पाण्याची कमतरता राहणार नाही. आणि एकीकडेच पूर आणि महापूर ह्याच्यामध्ये फरक आहे बघा शेतकरी मित्रांनो. पूर आणि महापूर तर 2025 मध्ये महापूर होता, त्यामध्ये गोदावरीला सुद्धा महापूर आलेला होता आणि चंद्रभागेला सुद्धा महापूर आलेला होता. आणि गोदावरी आणि चंद्रभागाच्या उपनद्या यांना सुद्धा महापूर होते. या महापुरामुळे काय झाले की गोदावरी असेल किंवा चंद्रभागा असेल किंवा त्याच्या उपनद्या असतात, ह्यांचे जे तुंब आहे, पाण्याचं तुंब, पाणी वाहते जे आहे त्यामध्ये ओढे नाले असतात, त्यांचं तुंब, गोदावरीचा तुंब जवळपास 3-4 किलोमीटर पर्यंत सुद्धा असा लांब काही काही भागामध्ये, सखल भागामध्ये गेलेला होता. काही काही भागामध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं यावर्षी. पण आता पुढच्या वर्षी 2026 मध्ये जर पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे, पण एवढा मग पुढच्या वर्षी पूर येणार का, तर पूर बिलकुल येणार आहे. पुढच्या वर्षी पूर येणार आहे, पण महापूर नसेल. बघा मी काय म्हणतो, तो फक्त महापूर नसेल. महापुरामुळे काय होते, मोठ्या प्रमाणामध्ये जी वरची टेकडावरची जमीन आहे ती सुद्धा पाण्याखाली येते. ती महापुराचं वर्ष, महापूर केव्हा येतो, ते 20-25 वर्षातून किंवा 10-15 वर्षातून एखाद्या वेळेस ही परिस्थिती उद्भवते. मग आता ह्याच वर्षी हीच परिस्थिती उद्भवली होती, पण आता हे 2026 मध्ये ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता खूप कमी आहे. पण पूर परिस्थिती मात्र निर्माण होणार. पूर परिस्थिती म्हणजेच धोक्याच्या पातळीच्या लेवलला गोदावरी वाहणार किंवा गोदावरीच्या उपनद्या सुद्धा वाहणार आहेत. म्हणजेच त्यामध्ये धोक्याच्या पातळीमध्ये सुद्धा जर गेली थोडीफार जमीन पाण्याखाली येते, पण ज्यावेळेस महापूर असेल त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते. तर शेतीमध्ये जर पाहिजे तर यामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा होणार आहे. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, पण त्यामध्ये अकोला असेल किंवा जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीसारखा सुद्धा पाऊस पडणार आहे. पण एकच जर पावसाचं प्रमाण जे असेल ते फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्ये सरासरी इतकं, सरासरीपेक्षा काही भागामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त असेल. अशा प्रकारे आपल्या राज्यामध्ये पाऊस पडणार. त्याचबरोबर जे कुठेही धरण एकच जर पाहिजे तर राज्याच्या एकूण धरणसाठा आहे तो, एकूण धरणसाठा पाण्याचा तो पूर्णतः 90% अधिक धरणसाठा पाणी भरून वाहिला जाईल. फक्त 10%, 5 ते 10% भूभागामध्ये पाणी भरणार आहे. ते पण त्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होणार नाही, अशी परिस्थिती राहणार आहे. तर हा झाला आपला अंदाज मान्सूनचा. एकच जर मान्सूनमध्ये जूनमध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे, जुलैमध्ये सुद्धा देखील पाऊस पडण्याची चांगली शक्यता आहे, ऑगस्टमध्ये देखील चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सप्टेंबरमध्ये देखील चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पण यावर्षी खंडाची परिस्थिती कशी राहणार आहे, तर खंडाची परिस्थिती ऑगस्टमध्ये, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अजिबात खंड नव्हता पडलेला, पण यावर्षी ऑगस्टमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये साधारण खंड म्हणजेच 15-20 दिवसाचा खंड पडण्याची शक्यता आहे. पण तो खंड हा फायद्याचाच असेल शेतकऱ्यांच्या. तर हा झाला आपला अंदाज. आपल्या चॅनलला तुम्ही शेतकरी बंधूंनो सबस्क्राईब जर नसेल केलं तर सबस्क्राईब करा. फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करण्यास विसरू नका आपल्या हवामान अंदाज ज्ञानेश्वर चिकणे या पेजला. धन्यवाद.